साधकाच्या परमार्थाची निंदा करतात महाराज. हे ज्ञानोबरांचं वाक्य आहे. म्हणून ते न मानिती आणि निंदा ही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. ज्ञानोबराय बोलतात, जसं त्या पतंग नावाच्या किड्याला दिव्याचा प्रकाश सहन होत नाही, तो त्या दिव्यावर झेप घेतो आणि दिवा विझवण्याचा प्रयत्न करतो ना, पण तसेच काही काही लोक या जगात अशी आहेत, त्यांना काही काही महाराज लोकांचा परमार्थ सहन होत नाही, ते त्या महाराजावर काहीतरी चिखूल फेकण्याचा प्रयत्न करतात. पण ध्यानात ठेवा, त्या पतंग नावाच्या किडा दिव्याला मारायला जातो, दिव्याला विझवायला जातो, पण शेवटी त्याचा अंत होतो. विठाला विठाला. कधी कधी लोक त्या साधकाला जाती कुळाची बंधनं लावतात. हे बाबा, आपल्या जातीत कुणी परमार्थ केला नाही, आपल्या जातीत मांसाहार मद्यपान सगळं चालतं, जाऊ नको त्या कीर्तनाला, जाऊ नको त्या मंदिरात भजनाला. लोक अशी जाती कुळाची बंधनं लावतात महाराज. पण साधक इतका मुरलेला असतो ना, साधक असा छातीला हात लावून सांगतो, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. उलट तो सांगतो, किती वो शिकवाल मज वेळोवेळा, आता मला किती शिकवण्याचा प्रयत्न करा, पण मी ऐकणार नाही. का? मी तया गोवळा रतलिये, मी त्या परब्रह्माशी रत झालेलो आहे. पण तो साधक सुद्धा महाराज ऐकत नाही. कधी कधी लोक अशा साधकाचा घात सुद्धा करतात महाराज. लोक महाराज साधकाचं युद्ध आहे जगाबरोबर, आणि लोक महाराज साधकाला विरोध करतात, काही ना काही जाती कुळाची बंधनं शिंतोडे. पण महाराज अशा वेळेला साधकानं काय करावं? शास्त्र सांगतंय बाबा, अशा वेळेला त्या साधकानं स्वतःचं आत्मरक्षण करून घ्यावं. आत्मरक्षण महत्वाचं आहे महाराज. तुम्ही बघा, ज्या वेळेला कंस देवकीवर खड्ग घेऊन मारायला धावला, वसुदेवाने हात धरला. शुकाचार्य भागवतात लिहितात, वसुदेवानं हात धरून काय केलं माहितीये? तिथं आत्मरक्षण करून घेतलंय. का? याला जर मारायचं असेल ना, तर भगवंताला आणावं लागणार आहे, आणि भगवंताला यायचं असेल तर देवकी माता जिवंत राहणं महत्वाचं आहे. वसुदेवानं तिथं आत्मरक्षण केलं. फक्त आमची सगळी मुलं तुला देव बंदी खाण्यात टाक, आत्मरक्षण महत्वाचं आहे महाराज.